नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर. महायुतीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. भारत हा एक देश कधीच नव्हता. विविध संस्कृती आणि परंपरांचा हा एक उपखंड. डीएमके नेते ए राजा यांचा मोठा दावा. कंब रामायणाचाही दिला संदर्भ. लूटमार करणाऱ्यांचा तुमचा परिवार. मोदी का परिवार मोहिमेवरून संजय राऊतांची टीका. तुमच्या परिवारात मणिपूर येत नाही का? राऊत यांचा सवाल. कॅनडा अमेरिकेतून मतदार आणा, आमच्या दारात मतं मागायला येऊ नका. मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा सरकारला इशारा. पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून बिबट्यानं ठोकली धूम. कर्नाटकातून बिबट्या आणला होता प्राणी संग्रहालयात. प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू. नागपूर खंडपीठाचा सरकारला झटका. नक्षलवादी संबंध प्रकरणी प्राध्यापक साईबाबांसह 5 जण निर्दोष. साईबाबा यांना झाली होती जन्मठेपेची शिक्षा. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण. मात्र जर पक्षाने आदेश दिला तर एक कार्यकर्ता म्हणून लोकसभा लढवण्यास तयार. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मोठा दिलासा. मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल केल्याचा शिवकुमार यांचा आरोप. एस राजामौली करणार महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन. महेश बाबूचे चित्रपटात असणार 8 लूक. आजपर्यंतचा सर्वाधिक बजेटचा चित्रपट असल्याचा दावा. तारे जमीन पर चित्रपटानंतर दर्शील सफारी आणि आमिर खान पुन्हा येणार एकत्र. 16 वर्षांनंतर येतोय चित्रपटाचा सिक्वेल. न्यूज टाइममध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com.